नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 1 मेच्या भागामध्ये मित्रांनो आता ज्योतिरावांना दोघांनी घट्ट पकडलेले असते आणि तेव्हा विनायक जो असतो तो हातामध्ये शेंदूर घेऊन त्यांना पाजायसाठी पुढे येत असतो आणि ते बघत असताना दादा तर खूप घाबरलेले असतात आणि त्यांचे डोळेच मोठे झालेले असतात. पण ज्योतिराव तर मित्रांनो हसत असतात आणि इतक्यातच आता जनार्दन शास्त्री थांबा असं म्हणतात आणि ते उठून उभा राहतात आणि म्हणतात आपण याला शिक्षा द्यायची नाही. आणि त्यांनी असं बोलल्यानंतर मित्रांनो आता सगळ्यांना तर आश्चर्यच वाटतं आणि सगळेजण परत कुजबुजू लागतात. आणि तेव्हा आता गंगाधर पंत उठूनच उभे राहतात आणि म्हणतात आपण हे काय बोलत आहात. तेव्हा आता जनार्दन शास्त्री जे असतात ते महादेव शास्त्रींच्या एकदम जवळ जातात आणि त्यांना एकदम हळू भाषेत बोलू लागतात. म्हणतात शास्त्री आपण जर याला आज शिक्षा दिली तर हा सगळ्यांच्या समोर नायक म्हणून उभा राहील. आणि त्यांनी असं सांगितलेलं महादेव शास्त्रींना सुद्धा पटतं आणि ते सुद्धा आता त्यांना संमती देतात. त्यानंतर जनार्दन शास्त्री जे असतात ते आपल्या जागेवरती जाऊन बसतात आणि म्हणतात खरं तर तुला अशी शिक्षा द्यायची आहे ज्यामुळे भविष्यात कुठलाही शूद्र तुझ्यासारखी हिंमत दाखवणार नाही. तुला शिक्षा मिळेल पण ती उद्या. आणि असं त्यांनी बोलल्यानंतर परत सगळ्यांना धक्का बसतो आणि परत सर्वजण आपापसात कुजबुजू लागतात. आणि तेव्हाच मित्रांनो आता इकडे सावित्रीमाई आणि पार्वती या दोघे सुद्धा धावत येत असतात. आणि तेव्हाच आता इकडे मित्रांनो सभेमधून आता महादेव शास्त्री निघून जातात आणि तेव्हा त्यानंतर आता ज्योतिराव सुद्धा चाललेले असतात आणि ते दादांच्या जवळ येऊन थोडं थांबतात. इतक्यातच मागून गंगाधर शास्त्री अरे ज्योत्या असं म्हणून त्यांना थांबवतात आणि म्हणतात ए गोंद्या ए माळ्या उद्या घेऊन या त्याला. लक्षात ठेवा माझी पाळत असेल तुमच्यावर. ज्योत्या नशीब मोठं तुझं. बोलून घे शेवटचं बापाशी. चांगलं बोलतोस पण चुकीचं बोलतोस असं म्हणून निघा असं जोराने ओरडतात. आणि तेव्हा मित्रांनो ज्योतिराव तर रागारागाने गंगाधर शास्त्रींच्या डोळ्यामध्येच बघत असतात. तर तेव्हा आता दादा ज्योतिरावांना ज्योत्या चल की रे असं म्हणून ते खेचत त्यांना घेऊन जातात. आणि आता हे सगळेजण निघून गेल्यानंतर गंगाधर शास्त्री लगेचच जनार्दन शास्त्रींच्याकडे जातात आणि म्हणतात आचार्य असे का केले, निवाडा का थांबवलात. तर तेव्हा जनार्दन शास्त्री म्हणतात ऐका या माणसाला कोणती शिक्षा द्यायची यावर आपले अजून एकमत व्हायचे आहे. शिवाय कोणती शिक्षा योग्य हे सुद्धा ठरवायचे आहे. आणि गर्दी काय उद्याही होईलच. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात आज शेंदूर पाजला असता तर बरे झाले असते हो, पण काही हरकत नाही असं म्हणून त्यांना ते आता नमस्कार करतात आणि म्हणतात त्या शस्त्राचा अंत पाहिल्याशिवाय मी राहणार नाही. आणि त्यानंतर ते आता रागारागात तिथून निघून जातात आणि त्यांच्या मागून सर्वजणच तिथून निघून जातात. तर आता जनार्दन शास्त्रींचा जो सेवक असतो तो त्यांच्या जवळ येतो आणि त्यांना विचारतो आचार्य शिक्षा थांबवण्याचे खरे कारण सांगाल. तर तेव्हा जनार्दन शास्त्री म्हणतात या माणसाने माझ्या डोळ्यावरची फुटं काढली आज. हा खरा ज्ञानी, हा तर जगला पाहिजे. तेव्हा त्यांचा सेवक विचारतो तुम्हाला वाटतं हा जगेल. तेव्हा जनार्दन शास्त्री सांगतात नाही, महादेव शास्त्री कर्मठ, त्यात चिडकोर गंगाधर पंथ. समाधान एवढेच की याचे आजचे मरण मी उद्यावरती नेले. या माणसाने माझ्यातील खरा ब्राह्मण जागा केला एवढे मात्र खरे. असं बोलून झाल्यानंतर आता हे दोघे सुद्धा तिथून निघून जातात. तर इकडे मात्र मित्रांनो सावित्रीमाई धावतच असते आणि ती म्हणत असते लहुजी वस्तांना गाठायलाच पाहिजे, ते पण लगेचच्या लगेच. तर तेव्हा पार्वती म्हणत असते अहो जाऊबाई जरा दमानं. आणि आता या दोघी धावत असतात. इतक्यातच समोरून तो मुका किसन येतो आणि या दोघींना थांबवतो आणि तो सगळं इशाऱ्याने सांगायचा प्रयत्न करत असतो. तेव्हा पार्वती म्हणते काय म्हणालायस काय बी समजेना बघ. आणि तो आता परत प्रयत्न करू लागतो. तर तेव्हा पार्वतीला थोडंसं समजतं लहुजी मामा त्यांचं काय. तर तेव्हा किसन इशाऱ्याने सांगतो ते तालमीत नाहीत. तर तेव्हा पार्वतीला कळतं, ती विचारते ते तालमीत नाहीत. तर किसन नाही असं म्हणून इशाऱ्याने सांगतो. तर पार्वती म्हणते आता काय करायचं, मामाजी तालमीत नाही म्हणतोय की किसन. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते आता जिथं मालक तिथं मी, देवळात तर देवळात असं म्हणून सावित्रीमाई आता देवळाच्या दिशेने धावू लागते. तर तेव्हा किसन आणि पार्वती दोघे सुद्धा तिच्या मागे मागे धावू लागतात. पार्वती म्हणत असते जाऊबाई थांबा की. तरीसुद्धा सावित्रीमाई काय ऐकत नाही आणि सभेच्या दिशेने धावूच लागते. तर पार्वती म्हणते अव ऐका की, अव बाप्या माणसाची सभा ती, आपलं तिथं जाणं बरं नव्हे, ऐका माझं.
आणि तरीसुद्धा सावित्रीमाई धावतच असते आणि इतक्यातच मित्रांनो ती समोरून येणाऱ्या ज्योतिरावांनाच धडकते आणि तेव्हा ज्योतिराव तिला सावरतात, म्हणतात सावित्री. आणि ज्योतिरावांना बघितल्यानंतर आता सावित्रीमाईच्या जीवात जीव येतो आणि मित्रांनो सावित्रीमाई तर एकदम खुश होते आणि म्हणते मालक, आणि म्हणते मला ठावं होतं तुम्ही सुखरूप असणार. तर असं ती म्हणत असताना राणूजी म्हणतात कशाचं काय, डोसकीवरती टांगती तलवार हायच की, असं ते सर्व काही बोलतात आणि तिथून निघूनच जातात. आणि त्याच वेळेला मित्रांनो आता इकडे महादेव शास्त्रींनी मात्र जनार्दन शास्त्रींना बोलावून घेतलेलं असतं आणि ते त्यांच्यावरती ओरडत असतात आणि म्हणतात हे असलं वर्तन अजिबात ठीक झालेलं नाही आहे तुमचं. तर तेव्हा जनार्दन शास्त्री म्हणतात काय केले मी. तर महादेव शास्त्री म्हणतात शिक्षा द्यायच्या वेळेस तुम्ही मला का थांबवलं. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात आचार्य आपला अधिकार मोठा, पण आपण निवाडामध्ये काच थांबवला, गरज होती. तर तेव्हा महादेव शास्त्री त्यांना म्हणतात गरज नव्हती, मुळीच गरज नव्हती. आजच्या आज शिक्षा फरमावली असती, लागला असता सोक्ष धर्माविरुद्ध बोलणारा एक आवाज सर्वांसमक्ष कायमचा शांत झाला असता. आणि त्यानंतर गंगाधर शास्त्री जनार्दन शास्त्रींना म्हणतात आचार्य आपली योग्यता मोठी आहे, पण एक वाटले की आपण ही संधी घालवली. तर तेव्हा महादेव शास्त्री म्हणतात यांनी घालवली असेल पण मी नाही घालवणार, मी त्या कुणभटास सोडणारच नाही. जे झाले ते शास्त्राला धरून झाले नाही. शूद्र आयता सापडला होता, चिरडला असता मी त्याला. तेव्हा जनार्दन शास्त्री आता म्हणतात चिरडणे सोपे असते, परंतु आपण एक पाहिले नाहीत, पुण्यातील तरुण, मुख्य म्हणजे कुणबी मराठा तरुण त्याच्या वाक्यांना दाद देत होता. तर तेव्हा महादेव शास्त्री म्हणतात म्हणून काय झालं, रस्त्यावरचे औसे गवसे त्यांना काय जाते दाद द्यायला. तेव्हा गंगाधर शास्त्री महादेव शास्त्रींना म्हणतात मी हात जोडतो आपणास, आपण थोर आहात, पण आपण मुद्द्याचं बोलू. तर तेव्हा जनार्दन शास्त्री म्हणतात मी मुद्दा सोडलेला नाही आणि मुद्दा त्या माळ्याच्या पोरानंही सोडला नव्हता. बारकाईने पाहिले तर त्याने केलेला युक्तिवाद चुकीचा नव्हता. हा आता त्याने धर्मशास्त्रांच्या नियमाचं उल्लंघन केलं असेल. तर महादेव शास्त्री म्हणतात असेल नाही, केलंच. तर गंगाधर शास्त्री सुद्धा म्हणतात हो हे मात्र खरे. तेव्हा महादेव शास्त्री म्हणतात मुळात त्यानं वाद युक्तिवाद करणं अपेक्षितच नाहीये. अहो कसली उदाहरणं देत होता तो. तर तेव्हा आता जनार्दन शास्त्री म्हणतात ऐकलत ना काय चुकीचं बोलला तो, आपण जे जाणतो ते तोही जाणतो, ऐकलत ना. तेव्हा महादेव शास्त्री म्हणतात याचा अर्थ काय होतो ठाऊक आहे, त्याने शास्त्र वाचलंय ऐकलंय, याचा अर्थ एकच, हा शूद्र सन्मानेचा पात्रतेचा नाहीये. तेव्हा जनार्दन शास्त्री म्हणतात तो जर सन्मानाच्या पात्रतेचा नसेल तर तो कोणत्या शिक्षेसही पात्र नाही. आणि ते ऐकल्यानंतर महादेव शास्त्री म्हणतात हे तुम्ही बोलताय जनार्दन शास्त्री, तुम्ही तर धर्माचं रक्षण करायला आलाय का पतन करायला आलाय. तर तेव्हा जनार्दन शास्त्री म्हणतात मी धर्माचं रक्षणच करायला आलेलो आहे. तेव्हा महादेव शास्त्री म्हणतात नाही ते तुम्हाला जमणार नाही, मला तर आता तुमच्या धर्मनिष्ठेबद्दलच संशय यायला लागलेला आहे. तर असं त्यांनी बोलल्यानंतर जनार्दन शास्त्रींना तर धक्काच बसतो आणि ते म्हणतात आचार्य. तेव्हा महादेव शास्त्री म्हणतात तुमची ही वर्तणूक जर सुधारली नाही तर मला तुमच्या विरुद्ध कडक पावलं उचलावी लागतील. आणि म्हणतात गंगाधर पंत समजावा यांना, जर सुधारण्याची पताका खांद्यावरती घ्याल तर भविष्यात औषधाला देखील ब्राह्मण राहणार नाही आणि याला तुम्ही जबाबदार असाल. उद्या सभामंडपात हजर होताच मी लगेचच शिक्षा सुनावणार. आणि त्यानंतर ते उठतात आणि गंगाधर शास्त्रींना म्हणतात पंत आता यांना गप्प बसवण्याची जबाबदारी तुमची, असं सांगून ते आता तिथून निघून जातात. तर तेव्हा गंगाधर शास्त्री त्यांना थांबवायचा प्रयत्न करत असतात पण ते काही न ऐकता तिथून निघून जातात. आणि तेव्हा मात्र गंगाधर शास्त्रींच्या समोर मोठा प्रश्नच पडतो. तर त्यानंतर मित्रांनो आता दुसऱ्या दिवशी सकाळी ज्योतिराव एकटेच असा विचार करत बसलेले असतात आणि तेव्हा त्यांना आता तो क्षण आठवतो ज्यावेळेस जनार्दन शास्त्री म्हणालेले असतात खरं तर तुला अशी शिक्षा द्यायची आहे ज्यामुळे भविष्यात कुठलाही शूद्र तुझ्यासारखी हिंमत दाखवणार नाही, तुला शिक्षा मिळेल पण उद्या. आणि असा सगळा विचार करून झाल्यानंतर असं सगळं आठवल्यानंतर ज्योतिराव एकदमच म्हणतात शिक्षा ही होणारच. आणि ते ऐकल्यानंतर आता सगळ्यांनाच धक्का बसतो आणि इकडे स्वयंपाक करत असलेली सावित्रीमाई लगेचच उठते आणि पुढे येते आणि म्हणते असं काय बोलताय. तेव्हा ज्योतिराव म्हणतात मला त्यांच्या डोळ्यामधला विकार स्पष्ट दिसतोय,
त्यांनी ठरवलंय आणि ते करणारच. आणि असं त्यांनी बोलल्यानंतर सगुणाव म्हणते, असं बोलू नको सर. तेव्हा ज्योतिराव म्हणतात, अहो अगं कितीही युक्तिवाद केला ना तरीसुद्धा ते ऐकून घेतल्यासारखं करतील आणि वागतील मात्र मनुस्मृतीप्रमाणेच. मी मात्र त्यांना पटवून द्यायचा प्रयत्न करेल का? यात माझ्या कुटुंबाचा काहीच दोष नाही आणि तुम्हाला काही होणार नाही याची हमी मी मिळवेन. आणि असं ते बोलत असताना मित्रांनो आता सगळ्यांनाच खूप वाईट वाटत असतं आणि सगळेच मित्रांनो आता थोडे भावूक होतात. आणि दादा म्हणतात, आता समजाच भार त्या पांडुरंगावर, विठ्ठला असं ते बोलतात आणि तिथून उठून दुखी मनाने बाहेर जातात. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, अहो कुठं निघालात असं म्हणून ती सुद्धा उठते आणि त्यांच्या मागे जाते. आणि मित्रांनो त्यानंतर राजारामांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेलं असतं आणि ते सुद्धा तिथून उठतात आणि आतमध्ये निघून जातात. आणि तेव्हा पार्वतीसुद्धा त्यांना सावरायसाठी त्यांच्या मागे जाते. आणि ज्योतिरावांनी असं बोललेलं असतं त्या सगळ्याचा विचार करून सावित्रीमाई आता एकदमच खाली बसते. तिला तर काही समजतच नसतं. आणि इकडे मात्र आता मित्रांनो काही वेगळाच सीन असतो. राणू जे असतात ते जेवायला बसलेले असतात आणि रखमा तर खूपच खुश असते आणि ती विचारते, ऐका की आपल्यासली कसलं भ्या नाही नवं? तर राणूजी म्हणतात, अगं आपल्यासनी कसली भ्या, अगं वाटण्या करून घेतल्यात त्या काय उगाच करून घेतल्यात वय? तर रखमा हसू लागते आणि म्हणते, वय की बया केवढं हुशार आहेसा हो तुम्ही. आणि म्हणते, तुमचं डोसकं की नाही म्हणजे दह्याचं गाडगच नुसतं घुसळायचंच. लोणी पाहिजे लोणी, तूप पाहिजे तूप आणि ताक पाहिजे तर ताक. तर तेव्हा राणूजी म्हणतात, म्या का नाही गंगाधर पंतांच्याकडून अगोदरच कबूल करून घेतलं या की मला बाहेर काढा. तर तेव्हा रखमा म्हणते, होय की त्यासनी म्हणायचं टरफलातनं जसा शेंगदाणा बाहेर काढतात की नाही तसं आमासनी बाहेर काढा. तर राणूजी म्हणतात, तर तसंच म्हटलं. तुला सांगतो या जोत्याचं काय खरं नाही आता, करणी तशी भरणी. बरं म्या दादाला सांगत होतो बरं का की आपल्याला नग ही शाळा, ऐकतोय कुठं? आता त्या सावित्रीला बी कळल बघ. तर रखमा म्हणते, होय जाऊ द्या न तिकडं, तुम्ही घ्या कालवण देऊ का कालवण? आणि म्हणते, बरं ऐका की तुम्हासनी पापड देऊ का पापड? आणि यांचं मित्रांनो असं खूप छान चालू असतं. तर इकडे मित्रांनो आता ज्योतिराव उठतात आणि म्हणतात, मन घट्ट करावं लागेल, उद्याचा दिवस कसा उजाडल माहिती नाही. तेव्हा सगुणाव म्हणते, असं बोलू नकोस लेकरा. तेव्हा ज्योतिराव म्हणतात, जर त्यांनी मला शेंदूर पाजला तर ठीक आहे, पण जर जीभ छाटली नाहीतर देहांत प्रायश्चित्त दिलं असं ते बोलत असतात. तर तेव्हा सावित्रीमाई एकदमच उठते आणि म्हणते, काय बोलताय असं म्हणून त्यांना गप्पच करते. तेव्हा ज्योतिराव पुढे म्हणत असतात, तर सावित्री या घरात. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, मला असलं काय बी ऐकायचं नाही, असं निर्वाणीचं बोलू नका आणि आज मी तुम्हाला एकट्याला जाऊ देणार नाही, मी बी तुमच्याबरोबर येणार आहे. जे तुमचं होईल तेच माझं बी होईल. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, सावित्री अगं तू आलीस तर धर्मपीठ चिडेल अजून. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, हे बघा मी आज पतूर तुमची एक बी गोष्ट मोडलेली नाही, पण हे नाही ऐकायची, मी येणार म्हणजे येणार. आणि असं सर्व काही बोलून मित्रांनो सावित्रीमाई तिथून निघून जाते आणि ती तर ज्योतिरावांच्या पाठीशी अशी खंबीरपणे उभी असते. आणि त्यानंतर आता थोड्या वेळाने जेव्हा ज्योतिराव खोलीमध्ये जातात तर तेव्हा सावित्रीमाईच्या डोळ्यामध्ये तर पाणी असतं. तर तेव्हा ज्योतिराव, सावित्री अगं सावित्री असं म्हणून तिच्या जवळ जातात. तर सावित्रीमाई म्हणते, माझी समजूत काढायला जर आला असेल तर मी हात जोडते, समजूत काढू नका. तेव्हा ज्योतिराव थोडंसं बसतात आणि म्हणतात, सावित्री आज खूप धावपळ केलीस तू माझ्यासाठी, जॉन साहेबांच्याकडे गेलीस, किसनला तालमीत पाठवलंस, किती गही जीवाची तरफड. तेव्हा सावित्रीमाई म्हणते, मला तुमच्याशिवाय काय बी सुचत नाही, त्याला मी काय करू? रस्त्यात तुम्हाला पाहिलं तेव्हा जीव भांड्यात पडला माझा, वाटलो तर आत्ता इथं घट्ट मिठी मारून हंबरडा फोडावा. असं सांगत असताना ती खूप रडत असते. तेव्हा ज्योतिराव म्हणतात, सावित्री समजून घे, हे वाटतं तेवढं सोपं नाहीये. आता तूच बघ, जॉन साहेबांनी खरं तर याच्यामध्ये हस्तक्षेप करायला पाहिजे होता, पण धार्मिक बाप म्हटल्यानंतर ते सुद्धा 4 हात लांबच राहिले. तेव्हा सावित्रीमाई म्हणते, होय आणि ह्यातनं माझ्या एकच ध्यानात येतंय, इंग्रज सरकार बी भूदेवाला दुखवणार नाहीत, म्हणजे त्यांची पकड किती घट्ट आहे बघा. तेव्हा आता ज्योतिराव उठतात आणि म्हणतात, म्हणून तर सगळं अवघड आहे सावित्री, खूप अवघड आहे. आज मी धर्मसभेत बोलत होतो, लोक बघत सुद्धा होते, पण एकाची सुद्धा हिंमत झाली नाही ग माझ्या बाजूने बोलायची. एकही जण म्हटला नाही ज्योती बरोबर आहे, त्यांना माझ्याविषयी कळवळा नाही असं नाही,
पण पाप पुण्याच्या ढिगाऱ्याखाली गाडलेले लोक आज मी बघितले. रीतिरिवाजाच्या मेका त्यांच्या कानी कपाळी मारलेल्या आहेत. त्यांची कातडी सोलून धर्मशास्त्राची माती तिखट मीठ लावून त्यांच्यात भरलेली आहे. लोक काय बोलणार, काय करणार आणि माझ्या बाजूने कसे उभे राहणार. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, तुमच्या बाजूने उभं राहणारा एक माणूस तयार केलाय की तुम्ही. तर तेव्हा ज्योतिराव विचारतात, कोण. तेव्हा मित्रांनो सावित्रीमाई अशी खंबीरपणे त्यांच्या पुढे येते आणि तेव्हा ज्योतिरावांना तर थोडंसं भरूनच येतं मित्रांनो. तर मित्रांनो आता इकडं गंगाधर शास्त्री तर खूप अस्वस्थ असतात. तर तेव्हा गोपिका त्यांच्याजवळ येते आणि म्हणते, अहो रात्रभर डोळ्याला डोळा नाही तुमच्या आणि आता पहाटेपासून असे सज्जात उभे आहात, खाली चला ना. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, तेलात शेंदूर मिसळलाय, ज्योत्याला धरलाय, विनायक शेंदूर घेऊन पुढे गेलाय, शेंदूर घशात ओतणार इतक्यात त्या जनार्दन पंतांना कुबुद्धी झाली आणि शिक्षा थांबवली. असं ते बोलत असताना त्यांना खूप त्रास होत असतो. तर गोपिका म्हणते, अहो एवढं मनाला नका जीवाला लावून घेऊ, तुम्ही खाली चला ना, न्याहारी करून घ्या, तुम्हाला बरं वाटेल. तर तेव्हा गंगाधर शास्त्री तर ओरडतात, म्हणतात, मला नकोय न्याहारी तुझी, त्यापेक्षा त्या ज्योत्याच्या घशात शेंदूर, असं ते बोलत असतात. तर तेव्हा गोपिका त्यांना थोडंसं शांत करते, म्हणते, अहो तुम्ही थोडं शांत व्हा बरं, तुम्ही आधी न्याहारी करायला खाली या, चला मी तयारी करते, असं म्हणून ती खाली निघून जाते. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, मला तर त्या जनार्दन शास्त्रींच्या वरतीच संशय येतोय. कालसारखा आज काही बरळला तर सगळी मेहनत पाण्यात जाईल. काहीतरी करायला हवं, गाफील राहून चालणार नाही. आणि मित्रांनो असं ते बोलतात आणि त्यानंतर रागारागाने सगळ्यांना आपल्या बरोबर घेतात आणि इकडे ज्योतिरावांच्या घरीच येतात. आणि तेव्हा विनायक सुद्धा त्याच्यासोबत असतो आणि त्याच्या हातामध्ये शेंदूर असतो. तर आता इकडे ज्योतिरावांच्या घरी आल्या ते जोराने ओरडतात, ज्योत्या बाहेर ये, आणि परत जोराने ओरडतात. तर तेव्हा आता दादा बाहेर येतात आणि राजाराम सुद्धा बाहेर येतात आणि त्यांच्या मागोमाग आता ज्योतिराव सुद्धा बाहेर येतात आणि गंगाधर शास्त्रींच्या पुढे येऊन उभे राहतात. तेव्हा दादा म्हणतात, पंत तुम्ही एवढा घाईत काय काम काढलं देवा. तर राजाराम म्हणतात, पंत अहो राज्याला न्याय निवाडायला येणारच आहे की आम्ही. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, रात्री कशाला, आरोप सिद्ध झालेले आहेत, मग शिक्षेची अंमलबजावणी करायला वेळ का लावायचा. तेव्हा ज्योतिराव म्हणतात, धर्मसभेत आरोप अजून सिद्ध व्हायचेत, तुम्ही निघा शास्त्री. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, आम्ही जाणार पण शिक्षा देऊनच जाणार. आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर मित्रांनो आता सगळ्यांना धक्काच बसतो. आणि मित्रांनो आजचा भाग इथे संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता मित्रांनो ज्योतिराव आणि सावित्रीमाई दोघं सुद्धा आता सभेमध्ये येत असतात. तर तेव्हा महादेव शास्त्री म्हणतात, थांब, धर्मसभेमध्ये स्त्रीस प्रवेश नाही. तर तेव्हा ज्योतिराव विचारतात, का नाही. तर तेव्हा महादेव शास्त्री म्हणतात, शास्त्रात स्त्री नगण्य आणि शूद्र मानली गेलेली आहे. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, स्त्री शूद्र नगण्य, अहो ज्या गणेशाच्या मंदिरात ही धर्मसभा भरलेली आहे त्या गणेशाला पार्वतीनं घडवलेलं आहे. या सृष्टीची निर्मिती बी शक्तीच्या मदतीनं झालेली आहे. स्त्रीशिवाय हे जग चालूच शकत नाही. तर तेव्हा महादेव शास्त्री म्हणतात, आता तू आम्हाला शास्त्र शिकवणार. तर तेव्हा सावित्रीमाई वय असं सांगते आणि म्हणते, जेव्हा अन्याय आणि अत्याचार वाढतो तेव्हा स्त्रीच शक्तीचं रूप घेऊन येते. आणि मित्रांनो आता सावित्रीमाईने असं बोलल्यानंतर सर्वजण गप्पच होतात आणि सगळ्यांना आता स्त्री शक्तीची जाणीव सुद्धा होते. तर मित्रांनो आजच्या पुरते एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.